शहरातली उद्यानं प्राणी संग्रहालय ही शहरासाठी मोकळा श्वास असतात। मात्र पिंपरी चिंचवड मधील प्राणी संग्रहालय गेल्या 8 वर्षांपासून बंद आहे। नूतनीकरणाच्या नावाखाली हे संग्रहालय बंद ठेवण्याचा अजब कारभार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलाय। कोट्यवधींची उधळपट्टी करून देखील पुन्हा एकदा नूतनीकरणाचा घाट का असा प्रश्न आता विचारला जातोय। नूतनीकरणाच्या नावाखाली प्राणी संग्रहालयाला 8 वर्षांपासून टाळ। पिंपरीतील बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खुलं होण्याची प्रतीक्षा। नूतनीकरणात कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा आरोप। पिंपरी चिंचवड शहरातल्या पर्यटनाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असणार हे आहे निसर्ग कवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय। पण हे प्राणी संग्रहालय गेली 8 वर्ष बंद अवस्थेत आहे। नूतनीकरणासाठी गेल्या 8 वर्षांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हे संग्रहालय बंद ठेवले। 2016 मध्ये या उद्यानाच्या नूतनीकरणाला सुरुवात झाली। मात्र 2025 उजाडलं तरीही नूतनीकरण काही पूर्ण होत नाहीये। त्यामुळे आश्चर्यासह पालिकेच्या कामावर देखील संताप व्यक्त केला जातोय। तर या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केलाय। मागच्या 8 वर्षापासून हे प्राणी संग्रहालय बंद आहे। त्यापासून या विभागातले नागरिक वंचित आहे। यांच्या गैरव्यवहार आणि भ्रष्टाचारामुळेच हे 8 वर्ष प्रलंबित काम आहे आणि म्हणून याची सखोल चौकशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी करावी आणि यातील दोषींवरती कठोर कारवाई करावी। 7 एकर जागेमध्ये 1989 मध्ये बहिणाबाई चौधरी सर्पोद्यान आणि प्राणी संग्रहालय उभारण्यात आले। संग्रहालयाच्या नूतनीकरणाच्या कामाला मे 2016 मध्ये सुरुवात झाली। पहिल्या टप्प्यात प्राणी संग्रहालयावर 15 कोटी तर दुसऱ्या टप्प्यात 6 कोटी रुपये खर्च करण्यात आले। नूतनीकरण व्यवस्थित न झाल्याचा पालिकेला साक्षात्कार झाला। त्यामुळे पालिकेने ठेकेदार आणि सल्लागार बदलत आता पुन्हा नवीन निविदा काढली आहे। आता प्राणी संग्रहालयाच्या नूतनीकरणासाठी आणखी 24 कोटी रुपये खर्च येणार आहे। महापालिकेने मात्र सेंट्रल झू ऑथॉरिटीकडून बदल सुचवल्यामुळे परत काही बदल करत नूतनीकरण करण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण दिलंय। येत्या 1.5 वर्षात हे काम पूर्ण होईल आणि प्राणी संग्रहालय सुरू होईल असा दावा पालिकेने केलाय। शेवटचा टप्पा आहे तो साधारणपणे 24 कोटी रुपयाच्या मध्ये खर्च होईल आणि यामध्ये पूर्णपणे नूतनीकरण, लँडस्केपिंगचं काम, स्ट्रक्चरल स्टीलचं काम, त्याप्रमाणे व्हिजिटर्स साठी पूर्णपणे त्याला एनरिचमेंट म्हणजे लोक तिथे आल्यानंतर त्यांना झू मध्ये आल्याचं जे वातावरण आहे ते निर्माण व्हावं याप्रमाणे एनरिचमेंटचं काम, हे सर्व काम आता या शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे आणि साधारणपणे 15 महिन्यानंतर हा नागरिकांसाठी झू खुला करण्यात येईल। दुसरीकडे नागरिकांनी मात्र प्राणी संग्रहालय लवकरात लवकर सुरू करावं अशी मागणी केली आहे। आमचं एवढंच इच्छा आहे की लवकरात लवकर जर हे ठिकाण चालू झालं तर इथल्या लहान किंवा इथं रहिवासींना थोडंसं मनोरंजनासाठी इथं लहान पोरांना वगैरे घेऊन येतील। प्रशासकीय अनास्था किती असू शकते हे पिंपरी चिंचवड पालिकेकडे बघून कळतंय। एका प्राणी संग्रहालयाच्या बांधकामाला लागणार नाही इतका वेळ नूतनीकरणासाठी लागू शकतो हे महापालिकेने दाखवून दिलंय। पण नूतनीकरणाला लागत असलेला वेळ आणि होत असलेली उधळपट्टी अनेक शंका उपस्थित करते। शहरातील पर्यटनाचं विशेष आकर्षण असलेलं प्राणी संग्रहालय नूतनीकरणाच्या नावाखाली 8 वर्ष बंद ठेवणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका कदाचित देशातील एकमेव महापालिका असेल। आता 1.5 वर्षानंतर हे प्राणी संग्रहालय सुरू होईल असा दावा महापालिकेने केलाय। मात्र पूर्वाश्रमीचा अनुभव पाहता महापालिका 1.5 वर्षात प्राणी संग्रहालय सुरू करणार का हाच खरा प्रश्न आहे। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड।